माझ्या आयुष्याचा योग खेळ कधी संपणार देवा? पण तू मला कमजोर नको समजू। आदित्य सर माझा नवरा आहे, हेच सत्य आहे। मग तुझा खेळ कसा बी रंगू दे, मला माहित आहे तुला माझी परीक्षा घ्यायची असेल। लहानपणापासूनच घेत आलास, पण हरकत नाही, मी बी भक्कम आहे। मी हरी सरांना माझं समज सत्य सांगून टाकणार आहे। गरज पडली तर घर बी सोडून देईन मी, पण तुझा मांडलेला डाव कधी बी यशस्वी होऊ देणार नाही। अगं पारू, देवाचा डाव कधी कुणाला कळलाय का? आणि तुझ्या पदरात त्यांनी इतकं चांगलं टाकलंय, आणखी काय मागतेस? भारव, गणीनं नीट शाळा शिकावी, लई अभ्यास करावा, माझं बाळ सुखात राहावा, हेच मागत होते मी। तायडे, आता तुझं लग्न आले ना, माझ्या अभ्यासाचं काय काढलं मध्येच? अगदी बरोबर बोलतोय तू आमची काळजी करू नको, तू तुझं बघ। उद्यापासून तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे। फक्त हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं एवढी प्रार्थना कर। एकदा का तुझं लग्न झालं की मी काही जगत नसतो। भार असं नको ना बोलू। काय ना पोरी, तुझं लग्न बघणं एवढं एकमेव स्वप्न आहे माझं। एकदा ठोकर खाल्ली आपण, पर आता समजा एकदम मस्त होणार आहे। हरीश सरांसारखा जोडीदार तुला मिळाला, मला खरंच खूप समाधान आहे। तेव्हा आता रडायचं नाही, आता हसायचं। काय म्हणालो मी? हसायचं। माझी पोरगी लय हळवी आहे। देवा, जगातली सगळी सुख तिला मिळू देत। आई, आज हळद, ही हळद होऊ देऊन चालणार नाही। आज जर हरीश सरांबरोबर बोलायची संधी नाही मिळाली ना, तर आजच्या आज मी हे घर सोडून निघून जाईन। आई, तुझा आशीर्वाद सतत माझ्या सोबत राहू दे। किती निरागस आहे गणी, माझ्या समोर मोठा झाला, ह्याच्यासाठी त्याची आई मीच आहे। यू घेईल का मला समजून? ह्याला कळल का ह्याच्या तायडीनं कुठल्या परिस्थितीत निर्णय घेतलाय ते? बा, मला माहित आहे मी निघून गेल्यावर तुला लई त्रास होणार आहे, पण निदान मी तरी खरी असेल, कुणाला फसवणार नाही। बा, तू माझ्यावर केलेले संस्कार मी नाही विसरू शकत।
आयुष्यभर तू देवी आईंच्या घराबरोबर प्रामाणिक राहिलास आणि मला बी तसंच राहायचं आहे. पण बा, मी आदित्य सरांची बायको आहे आणि हे एकच सत्य घेऊन मला आयुष्यभर जगायचंय. भले मला त्यासाठी त्यांच्यापासनं, तुम्हा समन्यांपासनं लांब जायला लागलं ना तरी चालेल. तायडे, अगं सकाळी सकाळी झपाटे. गणी, जा दात घासून ये. तुला मस्त गरम गरम खायला देते. पण आज अचानक कशी काय बनवले? गणी, अरे मी नसल ना उद्यापासनं. गणी, तुला धपाटे खावेसे वाटले ना तर सावित्री आत्याला सांगा. अगं सावित्री, तुला सांगायची काय गरज आहे? मी आता डायरेक्ट तुझ्या घरी येते ना धपाटे खायला. अगं काय ग हे? इतक्या लवकर सकाळी सकाळी का उठलीस? राहू द्यायचं ना, लग्न तोंडावर आले. बरं तुझ्या हातनं काम काही सुटत नाही. बा, अरे एकच दिवस आहे ना माझ्याकडं, मला करू दे ना तुमची सेवा. किती माया लावशील का? तू निघून गेलीस ना की घर खायला उठल. आम्ही दोघं बाप लेक कसे राहणार आहेत माहिती नाही. दिस काय कामात निघून जाईल ग, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय उमऱ्याजवळ अडखळतील. तू गावाकडनं इथं आलीस, घर सजवलंस, या घरची आई झालीस तू. बा, तुझी इस्त्रीची कापडं, म्हणजे ती कापडं इस्त्री करून ठेवली आहेत कपाटात. अनगणी, तुझी वया पुस्तकं सुद्धा नीट आवरून ठेवलीत. पसारा करू नको, समजा व्यवस्थित ठेव. अन बाला अजिबात त्रास नाही द्यायचा. अन विसरलेच की मी. गणी, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवलेत. बा घरी नसल न बाबा, तुला गरज लागली तर ते पैसे वापर. पण बाला सांगायचं, हा बापासनं कधी बी कुठली बी गोष्ट लपवायची नाही. तायडे, असं कायमच जायला लागलीस तर का करतेस? आत्मबद मिळशीलच ना घरी. गणी, मला पुढचं काय माहित नाही रा, पण आता तरी मला तुमच्या सोबत राहू दे.
पारू, तू कशाला आलीस इथे? अहिल्या मॅडमनी सांगितलंय ना की आता कुठलंच काम करायचं नाही म्हणून. सावित्री आत्या, मला इथं काम करू द्या. तुम्हाला माहित आहे ना, मला आवडतं इथं काम करायला. त्या निमित्तानं मला असं वाटतं की मी माझ्या देवी आईंची सेवा करते. पारू, आता हरीश सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील. त्यामुळे त्याच्या आधी तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल. हं? नाही, मी नाही काढणार. मी हे लगीन नाही करणार. सावित्री आत्या, मी हरीश सरांना समज खरं खरं सांगून टाकणार आहे. पारू, अगं काय बोलतेस तू? ते ऐकून तरी घेतील का? ऐकावं लागल त्यांना. पण जर का त्यांनी ऐकून नाही घेतलं ना, तर हळद लागायच्या आधी मला हे घर सोडावं लागल. पारू, काय बोलतेस? आणि कुठे जाणार आहेस तू? कुठं बी जाईल, जिथं वाट दिसेल तिथं जाईल. सावित्री आत्या, मला नाही माहिती पुढं काय होणार आहे. मला हे माहित आहे की पुढं काय करायचं आहे. ह्यो एकच दिवस आहे माझ्याकडं. आजच्या दिवसात आयुष्यभराच्या समध्या आठवणी मला जमा करायच्या. ते नैवेद्य द्या, मी देवघरात जाते. देते. देवा, या साध्या भोळ्या लेकराची अजून किती परीक्षा बघणार आहेस तू? मी म्हणाले होते ना, पारू या घरातून जाईपर्यंत काम करत राहणार. पारू, तुला सांगितलं होतं ना, आता नको करूस हे सगळं. देवी आई, तेवढं सोडून दुसरं काय बी बोला. मला कळतच नाही की मी गेल्यानंतर या देवाऱ्याची सजावट कोण करणार, पूजेची तयारी कोण करणार, श्रीकांत सरांची औषधं, त्यांच्या खाण्यापिण्याची पथ्य, डॉक्टरांच्या येळा कोण बघणार, मला खरंच कळत नाही. मी एक काम करते, मी ना दुसरं कोणाला तरी सांगते, समधी व्यवस्था करून जाते. पारू, उठ. अगं, तू आता तुझ्या संसाराची स्वप्न बघायला हवीस. हे सगळे जे विधी चालले आहेत त्याचा मनापासून आनंद घे. ते सगळं सोडून ह्या सगळ्याचा कुठे विचार करत बसलीस तू? देवी आई, हे घर माझं आहे. या घरातली समधी माणसं बी माझी आहे. मी विचार करणारच. अहिल्या, तुला असं वाटतंय का ते ऐकेल म्हणून? करू दे तिला. पारू, हे घर तुझंच आहे. तुला काय करायचंय ते कर. बर. देवी आई, नैवेद्य ठेवलाय.
आई श्रीकांत सर नमस्कार करते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. सदा सुखी राहा. प्रिया मॅडम तुम्ही इथं अशा का उभे आहात? काय झालं? हारू अगं, सरांनी आज मला सकाळी लवकर यायला सांगितलं होतं. हळदीची सगळी तयारी करायची होती म्हणून. पण नेमकी काय काय अरेंजमेंट्स करायचे आहे त्यांनी मला सांगितलंच नाही अजून. या घरात येऊ असाच एक माणूस आहे ज्याच्या परवानगीशिवाय त्याच्या खोलीत बिनधास्त जाऊ शकतो. झोपले असतील ते. या माझ्या बरोबर सरका. प्रिया मॅडम. सर सर प्रीतम सर. 5 मिनिट. प्रिया मॅडम आल्या आहेत. का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही एवढं लवकर का आलात? हो, तुम्हीच तर यायला सांगितलं ना मला लवकर. हो काय? बरं ठीक आहे, मी आलो फ्रेश होऊन. फ्रेश होऊन आलो. प्रिया मॅडम प्रीतम सर ना लई चांगले आहेत. फक्त ना थोडेसे खोडकर आहेत. पारू, ऐकलं मी सगळं आतून. तुझ्यासारखी मैत्रीण आहे ना शोधून सापडणार नाहीये मला. खूप चांगली मैत्रीण आहेस तू माझी. तू आधी का नाही आली माझ्या लाईफ मध्ये? जर तू आधी आली असतीस ना तर प्रीतम काहीतरी वेगळाच असता. म्हणजे प्रत्येक चुकीनंतर माझे कान धरले असतेस ना तू. काय ग? आता तू लग्न करून इथून निघून जाशील. मी माझं मन कोणाकडे मोकळं करायचं पारू? तुझ्यासारखी चांगली मैत्रीण परत नाही भेटणार पारू. प्रीतम सर निसर्ग ना कधीच कुठली बी जागा मोकळी सोडत नाही. मी गेले म्हणून काय झालं? प्रिया मॅडम आहेत की त्या बी लई चांगल्या आहेत. तुम्ही एकत्र मिळून काम करा. आता जसं आदित्य सरांबरोबर काम करताय ना तसंच जीवभावानं राहा. प्रीतम सर माझी ना फक्त एकच विनंती आहे. देवी आईना दुखावू नका. एक मिनिट पारू, तू असं का बोलतेस जशी की तू कायमची निघून जाणार आहेस? तू आपल्या कंपनीत काम करतेस माहिती आहे ना. ह्या घराशी तुझा संबंध कधीच संपणार नाहीये. आयुष्यभरासाठी या घराशी संबंध जोडला गेलाय. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं असेल तर ते आपण बदलायचं. हे तू कुठेही जात नाहीस ग पारू. आणि त्या हरीशने जर तुला इथे येऊ दिलं नाही ना तर त्या हरीशच्या घरातून खेचत घेऊन येईन तुला. त्या हरीशने जर तुला त्रास दिला ना तर आज सोड, साध्या मोठ्या आवाजात जरी बोलला ना तरी मला सांगा, मी बघतो त्याच्याकडे. तुझा हा मित्र खंबीर आहे पारू. बर पारू, तुला कधीही काय लागलं ना मला हाक मार.
ते कुठे असेल ना पळत येईन तुझ्यासाठी. माहित आहे मला